नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. 7वा वेतन आयोग थकीत हप्ता मेडिकल बिल ऑनलाईन दाखल करण्यासंदर्भात शासनाचे महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित. चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोगाचा पहिला, दुसरा आणि तिसरा हप्ता ऑनलाईन काढण्यासंदर्भात आता मार्ग मोकळा झालेला आहे. काय आहे परिपत्रकात सविस्तर माहिती पाहूया. महाराष्ट्र राज्य पुणे यांनी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार माहे-डिसेंबर 2023चे ऑनलाईन देयक 7व्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हप्त्यासह मेडिकल बिलसुद्धा डिसेंबर, जानेवारी आणि फरवरीच्या बिलामध्ये अदा करण्यासंदर्भात निर्देश प्राप्त झालेले आहे. शालार्थ प्रणालीमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगाचा पहिला, दुसरा, तिसरा हप्ता अदा करण्याकरिता तसेच वैद्यकीय देयके अदा करण्याकरिता टॅब उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना बिझनेस अनलिस्ट महाआयटी मुंबई यांना देण्यात आलेल्या आहेत. उपरोक्त विषयाबाबत लेखा शीर्षका अंतर्गत शालार्थ प्रणालीमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगाचा पहिला, दुसरा, तिसरा हप्ता अदा करण्याकरिता तसेच वैद्यकीय देयके अदा करण्यासाठी माहे-डिसेंबर 2023, जानेवारी 2024 आणि माहे-फरवरी 2024 या महिन्याकरिता आता टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत नमस्कार.